राज्यात पेट्रोल डिझेल टंचाईचं संकट, अनेक जिल्ह्यात पंपांवर वाहनांच्या लांब रांगा। खरीप पूर्व मशागतीच्या तोंडावर डिझेल अभावी शेतकरी मोठ्या अडचणीत। इंधन टंचाई हिंसक वळणावर, बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्याने पंपावरच्या कर्मचाऱ्याला मारहाण। बुलढाण्याच्या शेगावमधल्या पेट्रोल पंपावरचा प्रकार। देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अफवा पसरल्यामुळे पॅनिक होऊन पेट्रोल पंपावर गर्दी, अफवांवर विश्वास ठेवू नका, फडणवीसांचं आवाहन। पंतप्रधान मोदी इटलीच्या दौऱ्यावर, रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट। मोदींकडून मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट। देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान मोदी इटलीत, चॉकलेट वाटतायत। राहुल गांधींचा हल्लाबोल, मोदी परदेश दौऱ्याची मजा घेत असल्याची टीका। राहुल गांधी हा रिजेक्टेड माल, मोदींवरच्या टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। तर सततच्या पराभवामुळे राहुल गांधींची मानसिकता बिघडली आहे, भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची ही टीका। राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटल्याची सूत्रांची माहिती, तर पक्षाचा कोणताही आमदार पवारांना भेटला नाही, प्रवक्ते उमेश पाटील यांचं स्पष्टीकरण। वांद्र्याच्या गरीबनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी स्थानिकांकडून दगडफेक, प्रत्युत्तरात पोलिसांकडून लाठीचार्ज। सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू। प्रल्हाद कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याची सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न। मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची PDF, परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरासाठी दिलेले होते। नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर। खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर, सीबीआयकडून कोणत्याही क्षणी छापेमारी। पुण्यातल्या बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या, आंदेकर कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार। भोंदू अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरात ईडीच्या ताब्यात। समता पतसंस्थेतल्या खात्यांच्या वारस असल्याबाबत काही माहिती नसल्याचं खरातचं न्यायालयात स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराड 3 दिवसांपासून सलाईनवर, युरोसिस टायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज। उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणी आरोपींना 1 दिवसात जामीन, एकाच दिवसात जामीन मंजूर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त। खोटं नाव सांगून आरोपीने केलं हिंदू मुलीची लग्न। राज्यात वाढत्या उन्हामुळे अनेक भागात पाणी टंचाई, 15 जिल्ह्यातील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा। उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास पाणी टंचाई वाढण्याची शक्यता।